नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. येणाऱ्या काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या अनुषंगाने अनेक इच्छुक उमेदवार सुद्धा या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला चित्र पाहावयास मिळतं. अशाच एका इच्छुक उमेदवारांशी आपण संवाद साधणार आहोत, जे की गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळावं, काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असे त्यांनी अनेक प्रयत्न केले होते आणि आजही त्याच अनुषंगाने आपल्याशी चर्चा करणार आहेत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत पुंडलिक मल्हारीराव देगावकर सर. आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपल्याबद्दल सर्व रसिकांना जाणून घ्यायचं आहे, तुमच्या येणाऱ्या भूमिका काय असणार आहेत, काय नेमकं काम करणार आहात. तर पूर्वी आपल्याबद्दल एक परिचय म्हणून सर्व श्रोत्यांना काय सांगाल? माझा अल्प परिचय मी देण्याचा प्रयत्न करतो. मी पुंडलिक मल्हारी देगावकर, राहणार देगाव बुजुर्ग, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून बी सिव्हिल उत्तीर्ण आहे आणि चार्टर्ड इंजिनियर आणि मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचा मेंबरशिप आहे. आणि माझ्याकडं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर्स, वेगवेगळ्या क्षेत्रामधले असंख्य एक्सपिरियन्स आहे. 25 पेक्षा अधिक एक्सपिरियन्स आहे. जसे की हैदराबादला 2002 मध्ये नॅशनल गेम 2000 जे हैदराबादमध्ये आयोजित झालं होतं, तिथं डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्या स्टेडियमचं आम्ही बांधकाम केलं होतं. नंतर 2007 ते 2008 मध्ये औरंगाबाद येथे आताचे छत्रपती संभाजीनगर जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधण्यात आलं, ते बी विमानतळाचं बांध माझ्याकडून करण्यात आलेले आहे. आणि मुंबईमध्ये जे गगनचुंबी इमारती आहेत, जसे की 30 मजली 25 मजली रहिवासीचे इमारती आणि व्यावसायिक इमारती, कमर्शियल मॉल्स, रस्ते, ब्रिजेस, रोड्स असे असंख्य कामं वेगवेगळ्या स्तरात केलेले आहेत. माझ्याकडं खूप एक्सपिरियन्स आहे डेव्हलपमेंटचा. पण मी ह्या क्षेत्रात उतरण्याची माझी जी मेन भूमिका आहे ते अशी की सध्या मतदारसंघातील जे विद्यमान आमदार आहेत ते पक्षातून बाहेर गेल्यामुळं इथलं मैदान रिकामी झालेलं आहे. आणि रिकामी मैदान झाल्यामुळं आपसुकच कुणालाही प्रत्येकाला इच्छा जागृत होते आणि तशीच इच्छा माझ्या मनात पण जागृत झाली. आणि इच्छा जागृत झाल्यामुळं मी इकडे यायचा प्रयत्न केला. सर, आपण येण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपला जो प्रामुख्याने जो अनुभव आहे अनेक विकासाच्या अनुषंगाने आहे, परंतु आपण या काळामध्ये आमदारकीची जी भूमिका आपण मांडण्याचा प्रयत्न करताय, का आमदार म्हणून आपण या समाजाचं काम करावं असं नेमकं आपल्याला का वाटलं? मी जेव्हा माझ्या गावी आलो, त्याचं वास्तव असं आहे की प्रत्येक माणूस हा कधी ना कधी त्याला स्वतःची जाणीव होत असते की आपण आपल्या गावाचं, घरचं, तालुक्याचं, शहराचं काहीतरी देणं बाकी आहे. ते आपल्याला सामाजिक बांधिलकी आहे. आणि ती बांधिलकी माझ्या मनात जागी झाल्यामुळं मी इथून उमेदवारी दाखल करावी आणि माझ्या मतदारसंघाचं नेतृत्व करावं, कारण त्या माध्यमातून मला माझ्या गावाचं, माझ्या मतदारसंघाचं, माझ्या तालुक्याचं आणि माझ्या समाजातल्या विविध समाजातल्या युवकांचं, स्त्रियांचं अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. तो माझ्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे. ही सगळं एक ऋणाची जाणीव ठेवून मी हे सामाजिक उपक्रमात भाग घ्यावं म्हणून माझ्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून मी राजकारणात प्रवेश केला आहे. यापूर्वीही आपण अनेक सामाजिक भूमिका मांडलेल्या आहेत, समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने योगदान सुद्धा दिलेले आहे. तर त्या संदर्भात आपण काय सांगता? मी जरी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करत असलो तरी सातत्यानं अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, नवयुवक तरुणांसाठी रोजगारांचे शिबिर आयोजित करणे किंवा मॅरेथॉन, वेगवेगळे जे असे अनेक उपक्रम असतात त्या उपक्रमात सातत्याने मी भाग घेत आलेला आहे. आणि मग हे भाग घेतल्यामुळं की त्याच्यात मला समाजाविषयी बांधिलकी निर्माण झाली की बाबा आपणही समाजाचं देणं लागतो, आपणही आपल्या गावाचं देणं लागतो. तर ते सगळं देण्यासाठी की आपल्या हातात सत्ता असणं गरजेचं आहे की बिना सत्तेचं आपण कुणालाही काही फायदा उपलब्ध करून देत नाही, कुठल्याही सामाजिक स्तरातल्या अडचणी आहे ते दूर करू शकत नाही. हे मला प्रकर्षानं जाणवलं. मी जे 25 वर्षामध्ये जे सामाजिक उपक्रम राबवले तर ते माझ्या स्वतःच्या किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनच्या लेवलवर किंवा शहराच्या लेवलवर किंवा तालुक्या लेवलवर राबवले होते, पण ते कॉर्पोरेट क्षेत्रातून होते. आता ही जी भूमिका आहे तर ही राजकीय क्षेत्रातून आपण राबवली तर त्याला प्रभावीपणे अंमलबजावणी देता येते आणि त्याला चांगलं वळण देता येते आणि मतदारसंघाचा चांगला विकास करता येतो.
आणि मी जेव्हा मतदारसंघात जवळपास 80% जास्त मी मतदारसंघ फिरलेला आहे. प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, पण खेडेगावामध्ये रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की अक्षरशः एखाद्या गावाला खेडेगावाला जायचं असेल तर 2-2 फूट 1.5 फूट खड्डे आहेत. म्हणजे त्या माणसाचं कंबरड आणि मणकेचे जे खिळखिळे होऊन जातं, ते जे सांधे आहेत ते खिळखिळे होतं. मग त्यांचं आरोग्य कसं सुधारणार? आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक खेड्यामध्ये 4-4, 5-5 दिवस लाईट सुद्धा नसते आणि पियाला पाणी सुद्धा आरोग्यात चांगलं स्वच्छ पाणी सुद्धा मिळत नाही. ह्या तर मेन मूलभूत प्रश्न आहेत आणि बाकीचे तर प्रश्न दूरच राहिले. आणि हे सगळे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मला एक गरज वाटली, सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून मी प्रामुख्यानं ह्या मैदानात उतरलेला आहे. सर, गेल्या अनेक दिवसापासून आपण ही प्रामुख्याने जेव्हा पाहतो काँग्रेस पक्षाचं एकूणच सकारात्मक वातावरण पाहता अनेक इच्छुकांची सुद्धा यादी वाढलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि आपण सुद्धा एक इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसकडे मागणी केलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स अगोदर मिळाला आणि काँग्रेस पक्षाकडूनच आपण उमेदवारीचा हट्ट नेमका का धरता, काय वाटतं? नाही, काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे मुळात आणि तो सगळ्या धर्मातल्या सगळ्या समाजातल्या जातींना एकत्र घेऊन चालण्याचा पक्ष आहे. म्हणून तो मला त्यांची भूमिका जी मेन आहे ती भूमिका मला आवडली. कारण मग ह्या समाजातून आपण ह्या पक्षातून जर आपण समजा उमेदवारी दाखल केली, आपल्याला नेतृत्व करायचं पक्षाने जर प्राधान्याने विचार करून जर संधी दिली, निश्चितच आपण त्या संधीचं सोनं करू आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करू, हे माझ्या मनोमन मी गृहीत धरलं होतं, हे ठाम निश्चय केला होता. पण कृपेने, ईश्वर कृपेने म्हणा किंवा काही विसंगतीमुळे किंवा आपले प्रयत्न कमी पडले असतील, हा मला अजून उमेदवारी मिळाली नाही. तरी पण माझे प्रयत्न अजून चालू आहेत. पण मी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी बांधील आहे, हे मी या ठिकाणी वचनबद्ध आहे. सर, खरं तर विकासाच्या संदर्भात आपण अनेक गोष्टीवरती चर्चा करणारच आहोत. तर तुम्ही या मतदारसंघात जर पाहिलं तर अनेक तरुणांना रोजगारांसाठी संधी उपलब्ध होत नाही किंवा अनेक तरुण बेरोजगार म्हणून या मतदारसंघात फिरताना दिसत आहे. तर अशा तरुणाईसाठी आपली भूमिका काय असणार आहे, नेमकं कोणती आपण कामं करणार आहात? बघा साहेब, याविषयी जर बोलायचं असेल तर मी सर्वप्रथम विद्यमान सरकारवर प्रश्न ठेवेल. कारण का देशातल्या नागरिकांना की मूलभूत सुविधा देणं हे त्यांचं प्राधान्यक्रम आहे किंवा मूलभूत कर्तव्य आहे, हे विद्यमान सरकारचं आहे. मग ते राज्यातलं असेल, केंद्रात असेल, की देशातल्या प्रत्येक नागरिकांना म्हणजे मोफत शिक्षण आणि उच्च दर्जाचं शिक्षण देणे, उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देणे, उच्च दर्जाची रस्ते देणे आणि वीज पुरवठा देणे, पाणी स्वच्छ देणे, की ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. पण हे शासन ह्याच्यामध्ये गाव पातळीवर म्हणजे अपयशी ठरलेलं आहे. मग हे जेव्हा मी मतदारसंघात फिरून बघितलं तर आपल्याला असं प्रकर्षानं जाणवलं की प्रत्येक गावोगावी शिक्षणाची खूपच दुरावस्था झालेली आहे आणि चांगल्या दर्जाचं तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन भेटत नसल्यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. आज तुम्ही कुठल्याही मंत्र्याकडे जा, भलं राज्यातल्या असो किंवा केंद्रातल्या मंत्र्याकडे असतो, तर आपल्या विद्यमान मंत्र्यांचं एकच म्हणणं असतं की बाबांनो, आमच्याकडे खूप जागा आहेत, तर स्किल मॅनपॉवरची गरज आहे. पण स्किल मॅनपॉवर कधी होणार? जर सरकारने, विद्यमान सरकारने जर प्रत्येक गावातल्या प्रत्येक तालुक्यातल्या मुलांना, तरुणांना, तरुणींना चांगल्या दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं क्वालिटी एज्युकेशन जर दिलं, निश्चितच मुलं चांगल्या व्यवसायाला लागतील आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यांना रोजगार पण चांगले उपलब्ध होतील आणि त्या समाजाची प्रगती होईल. म्हणजे प्रामुख्याने तुम्हाला असं म्हणायचं आहे की रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर मुळामध्ये जो शिक्षणाचा बेस आहे तो मजबूत असला पाहिजे आणि गुणवत्तेचा असला पाहिजे, असं सांगायचंय? हो, निश्चितच. बघा, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आपण जेव्हा एखादं छोटं घर बांधतो, 4 भिंतीचं घर आपण हवेत बांधत नाही, तर त्याला पाया भरतो. आपण म्हणतो की मुळवा भरणी जर चांगली मजबूत झाली तर आपलं घर टिकतं. तर तेच धोरण तिथं पण लागू नये. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो महत्वाचा आहे. आपण एखादं 4 रूमचं घर बांधतो, एक 10 बाय 10 फुटाची 10 बाय 10चं एखादी रूम बांधतो किंवा 1000 स्क्वेअर फुटाचं घर बांधतो, तर त्याचा मुळवा जो पायाभरणी आहे खूप मजबूत पायाभरणी करतो की तो आपल्या घराचं जे वजन आहे तो पेललं पाहिजे. तर आज देशामध्ये एवढी प्रचंड
बेरोजगार परिस्थिती निर्माण झालेली आहे नवयुवकांसाठी, की त्यांच्याकडे रोजगारच उपलब्ध नाहीयेत. आणि रोजगार उपलब्ध नसल्यामुळे काय होत आहे की सगळे तरुण तरुणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. व्यसनाच्या आहारी मग तो मोबाईल असेल, अल्कोहोल असेल आणि काही वेगळा प्रकार असेल. आणि व्यसनाच्या आहारी तुमचं काय होतं, तुम्ही शिक्षण घेतलं तरी वय वाढणारच आहे, नाही घेतलं तरी वय वाढणारच आहे. आणि मग एक ठराविक वयानंतर माणसाचं आपल्या मुलामुलींचं लग्न तर करावंच लागतं. पण गावातल्या प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं की माझा जावई हा सरकारी नोकरीवाला असला पाहिजे. मग आता परिस्थिती अशी आहे की आडातच नाही तर बोऱ्यात कुठून येणार हे मुलीच्या बापाला कळत नाही आणि मुलाच्या बापालाही कळत नाही. मग येणाऱ्या काळात जर आपण आमदार झाला तर या प्रश्नाकडे कशा पद्धतीने सोडवणुकीचा प्रयत्न करणार आहात? सगळ्यात प्रथम मी जर समजा सुदैवानं तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यानं जर मी उमेदवारी मिळाली आणि मी जर निवडून आलो उमेदवार म्हणून, तर सगळ्यात पहिलं मी हे जे मूलभूत गरजा आहेत, शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांचा प्रश्न, सगळ्यात प्रश्न हा सुरू करेल. हा सगळ्यात आज जर मी समजा आज असं गृहीत धरा की आज पहिला दिवस गृहीत करला तर एक पिढी घडवायला कमीत कमी 25 वर्ष लागतात. तर आज जर आपण पायाभरणी केली तर 25 वर्षानंतर तो चांगला सुदृढ आणि सृजनशील सुशिक्षित समाज घडेल. सर, आपण पाहताय की सुशिक्षित आणि सर्जन असं म्हटलं, परंतु प्रामुख्याने आपल्या देशामध्ये जर आताची परिस्थिती पाहिली तर अनेकदा स्त्रियांच्या बाबतीमध्ये सक्षमीकरणाचा नारा दिला जातो, परंतु स्त्री अजूनही सक्षम नाही. अनेकदा अन्याय अत्याचाराला तिला सामोरे जावं लागतं. तर या बाबतीमध्ये आपली भावना किंवा प्रतिक्रिया म्हणून काय सांगाल? आता त्याचं मूळ कारण कसं आहे बघा, मेन जो प्रश्न आहे तो शिक्षणाचा आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो कारण मला रिपीट सांगणं आवडत नाही, पण तुम्ही प्रश्न असा विचारला की तुम्हाला रिपीट करावं लागेल, त्याबद्दल मला माफ करा. तुम्हाला जर शिक्षण हे चांगल्या दर्जाचं मिळालं, म्हणजे शिक्षण हे नुसतं पुस्तकी शिक्षण नाहीये, तो व्यावहारिक शिक्षण आहे, कौटुंबिक शिक्षण आहे आणि क्रमिक शिक्षण आहे. तर हे शिक्षण म्हणजे पुस्तकी म्हणजे क्रमिक अभ्यासक्रमिक शिक्षण नाहीये. तुम्हाला कौटुंबिक शिक्षण पण दिलं पाहिजे की घरात मुलांनी मुलींनी आई वडिलांचा आदर केला पाहिजे, वडीलधाऱ्या माणसांचा आदर केला पाहिजे, लहानांना प्रेमानं वागवलं पाहिजे, आपल्या शेजारी पाजारी सगळी ही बंधुभावाची जोपासना केली पाहिजे. आज घराघरात प्रत्येक जण आज घराची कुटुंबाची व्याख्या एवढी विदारक झालेली आहे. कुटुंब म्हणजे नवरा बायको मुलं, ह्याच्या व्यतिरिक्त कुटुंबाची व्याख्याच नाहीये. जर आपण 30 वर्षापूर्वी कुटुंबाची व्याख्या बघितली असती तर खूप विशाल होती, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा हा कुठलाही प्रश्न कुठल्याही समाजातल्या नागरिकाला कुटुंबाला भेडसावला नाही. आज काय झालेलं आहे की हे तुटपुंज शिक्षण म्हणजे हाफ नॉलेज इज डेंजरस फॉर इग्नरन्स, मी असं म्हणेन, सॉरी मी असं म्हणायला नाही पाहिजे, पण हाफ नॉलेज अर्धवट शिक्षण आहे. आपल्या तरुण पिढीला अर्धवट शिक्षण आहे, पूर्ण शिक्षण नाहीये. मग ते मुलं असतील मुली असतील, ह्या अर्धवट शिक्षणाच्या जोरावर मग त्यांनी त्यांचं भवितव्य घडू शकत नाहीत. मग काय होतं की ते व्यसनाच्या आहारी जात आहेत. व्यसनाच्या आहारी आता असंख्य आहेत. तुम्हाला जर तुमचं आयुष्य घडवायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे. पण तुम्हाला तुमचं आयुष्य बिघडण्यासाठी कॉस्मेटिपॉलिटन सिटीमध्ये असे 99 मार्ग आहेत की तुम्ही क्षणाक्षणाला तुमचं आयुष्य बिघडू शकतं. सर, सध्या देगलूर मतदारसंघामध्ये 2-3 प्रश्न असे आहेत ते केवळ आणि केवळ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जातात. एक आहे लेणीचा प्रश्न आणि दुसरा आहे रेल्वेचा प्रश्न. जर आपण आमदार म्हणून भविष्यात जेव्हा जनतेसमोर याल तेव्हा तुमची या संदर्भामध्ये कशी भूमिका असणार आहे किंवा यावरती काय आपली प्रतिक्रिया असेल? नाही, मी सर्वप्रथम म्हणलेलं आहे की मूलभूत आज भारत स्वतंत्र होऊन 70 वर्षानंतर 75 वर्षानंतर सुद्धा देशातल्या किंवा राज्यातल्या प्रत्येक गावापर्यंत मूलभूत सेवा पोहोचलेल्या नाहीत. मूलभूत सेवा म्हणजे रस्ते, म्हणजे गावापर्यंत जाण्यापुरते योग्य चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था म्हणजे स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि विद्युत पुरवठा हा अखंडित विद्युत पुरवठा असला पाहिजे. तो पहिलं सर्वप्रथम मी रस्त्यावर लक्ष केंद्रित करेन. हा विकासाचा मार्ग आहे. जर प्रत्येक गावाला जर चांगला रस्ता असला निश्चितच तिथं सगळ्या सुविधा पोहोचतील. जर रस्ताच नसेल तर तिथं सुविधा पोहोचणार नाहीत. मग ते आता हा मतदारसंघातला रस्त्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल की सिंचनाचा प्रकल्प असेल, जे रखडलेले प्रश्न आहेत किंवा आपण पर्यटनाचा प्रश्न असेल, हे पुरातत्व विभागाचे जे पर्यटन स्थळे आहेत, तर ह्याच्यावर आपण सगळ्यात आधी फोकस करू, म्हणजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करू आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्याने पर्यटन क्षेत्राचा जर विकास झाला तर शेतकऱ्यांना आणि इथल्या तरुणांना सुद्धा काही प्रमाणात रोजगाराच्या निश्चितच आणि एकूणच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण काय भूमिका मांडाल? आता बघा, महाराष्ट्रामध्ये
मराठवाडा हा रिजन म्हणजे मराठवाडा म्हणजे त्याच्यामध्ये 8 जिल्हे असतात. आता मी जिल्ह्याची नावं सांगत नाही, सर्वश्रुत आहेत मराठवाड्यातले 8 जिल्हे, की सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल मंत्री विद्यमान आहेत तरी सुद्धा होतात. त्याचं कारण असं आहे की ही फक्त तात्पुरती व्यवस्था करतात की बाबा मला फॉर एक्झाम्पल एखाद्या गावाला जायचं आहे तर एखादं काय ते तुटपुंचं साधन ते जा बाबा तुझी व्यवस्था भागली, पण त्याची परमनंट म्हणजे व्यवस्था केली जात नाही, कायमस्वरूपी व्यवस्था केली जात नाही. जर तुम्ही शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केली, स्वामीनाथन आयोगाचं त्यांची मागणी अशी होती की त्यांनी डिमांड शासनापुढे असं प्रस्ताव ठेवला होता की शेतकऱ्यांचं जेवढं उत्पन्न म्हणजे खर्च होतो एकरीवर, जेवढा खर्च होतो त्याच्या 2.5 पट 1.5 पट तुम्ही त्यांना शेतीमालाला हमी भाव द्या. समजा गृहीत धरा की आपण एकराला 10,000 रुपये खर्च आहे, तर तुम्ही त्याला जर समजा 15,000 रुपये भाव जर एकरी दिला तर ते ऍटलिस्ट त्याचा मूलभूत म्हणजे जो मूळ खर्च आहे तो खर्च जाऊन 500 रुपये तर त्याच्या पदरात पडतील, किंवा बाकीचा जो खर्च गेला 200 रुपये जे आपल्याला समजा लेबर वगैरे खर्च करावं लागतात तर 300 रुपये त्याच्या पदरात पडतील. पण ते तसं नाहीये, कारण आता जी केंद्रामध्ये जे सगळं हिमाचल प्रदेश पंजाबचे लोकांनी नागरिक केली की MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, की तुम्ही प्रत्येक मालाला एक मिनिमम सपोर्ट प्राइस ठेवा, एक हमी भावाची हमी द्या शेतकऱ्यांना. आपण म्हणतो की आज 70 वर्षानंतर भारत हा कृषी प्रधान देश आहे, वर्षानुवर्ष म्हणत आलेला आहे, पण हा कृषी प्रधान देशाची व्याख्या ही फक्त पेपरमध्ये राहिलेली आहे, वास्तवात नाहीये. तुम्ही जर शेतकरी जगला तर देशाचं उत्पन्न होईल. आपल्या देशाची GDP जे आपण ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्शन म्हणतो, तर ही GDP आपल्या देशाची ही शेतीवर अवलंबून आहे. आणि आपले विद्यमान मंत्री बाहेर देशात जाऊन सांगतात की आमचा देश हा कृषी प्रधान देश आहे, पण इथं शेतकरी हा आमचा देशोधडीला लागलेला आहे हे कोणी बघायला तयार नाहीये. सर, आणखी महत्वाचा प्रश्न आपला भेडसावतो की आपला देश कृषीच्या माध्यमातून विकास करू शकतो, पण त्याकडे दृष्टी थोडीशी कमी पडताना दिसते. आणि दुसरी एक आपल्याला प्रकर्षाने गोष्ट जाणवते की आपला इंडिया हा डिजिटल होत आहे. काय सांगाल, खरंच डिजिटल होतो का? डिजिटल म्हणजे नेमकं काय? खरं तर आपण गेली अनेक वर्षे इंजिनिअरिंग केलेली आहे आणि या क्षेत्राशी आपला अगदी जवळचं नातं आहे, म्हणून हा प्रश्न आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगू शकाल आणि नेमकी भूमिका सुद्धा आपली स्पष्ट कराल. मला माफ करा, मी थोडं स्पष्ट बोलतो, कारण आता मी बोललेले हे शब्द विद्यमान सरकारला किंवा आमदारांना मंत्र्यांना पटतील का नाही माहित नाही, पण वास्तव आहे. मी वास्तव सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्यांनी मला खोडायचा प्रयत्न केला पुराव्यासहित द्यावा, मी त्याला पुरावा द्यायला सदैव तयार आहे. तर डिजिटल इंडिया ही जी संकल्पना आहे मुळात 100% खोटी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे डिजिटल इंडियाचे जेवढेही आपण ऍप्लिकेशन यूज करतो, किंवा गुगल आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, किंवा आपण पेमेंटचे बरेच मोड यूज करतो मोबाईलवर ह्याच्यावर, तर हे एकही ऍप्लिकेशन स्वदेशी नाही किंवा भारताने बनवलेले नाही. ट्विटर बाहेर देशातला आहे, व्हॉट्सअप बाहेर देशातला आहे, यूट्यूब बाहेर देशातला आहे, जीमेल गुगल बाहेर देशातला आहे. तर आपण कुण्या अंगाने आपण डिजिटल इंडिया म्हणू शकतो? आपण एका भाड्याच्या घरात आहे. आपण समजा ही जी 10 बाय 10ची रूम आहे, हे जर माझ्या नावावर ह्याचा घराचा 7/12 आहे किंवा माझ्या घराची रजिस्ट्री आहे, ती मी हक्कानं म्हणेल की हा 7/12 माझ्या नावाचा आहे, हे घर माझ्या नावाचं आहे. पण आपण भाड्याच्या घराला आपण हे स्वतःचं घर आहे म्हणून दाखवतो, अशी संकल्पना डिजिटल इंडियाची आहे. पण हे देशातल्या किती नागरिकाला माहित आहे? तर हे माहीत होण्यासाठी तुमच्याकडे शिक्षण पाहिजे. आता शिक्षण देणं हे सरकारचं काम आहे. तुमच्याकडे जर उच्च दर्जाचं क्वालिटी एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण नसेल तर तुम्हाला ह्याच्यातला अर्थ कळणार नाही. मी त्यापर्यंत पोहोचून शिक्षण घेतलेलं आहे, म्हणून ह्या डिजिटल इंडियातला खरा अर्थ मला माहित आहे. तर हे लाखात किंवा 10 लाखात एखादा व्यक्ती सापडेल की डिजिटल इंडियाचा खरा अर्थ काय आहे. आपण निश्चितच कौतुक करावं डिजिटल इंडियाचं, पण गुगल आपलं स्वतःचं मेड इन इंडिया, फेसबुक मेड इन इंडिया, व्हॉट्सअप मेड इन इंडिया, ट्विटर मेड इन इंडिया, अजून काही जेवढे सोशल मीडियाचे ऍप्लिकेशन असतील, जर आपण त्याला मेड इन इंडिया केलं आणि बाहेर देशातल्या पाश्चिमात्य संस्कृतीला सगळं बाहेर फेकलं, जसं की चायना आहे, चायनामध्ये कुठलाही बाहेर देशाचं ऍप्लिकेशन चालत नाही. त्यांचं स्वतःचं गुगल आहे, स्वतःचं फेसबुक आहे, स्वतःचं ट्विटर आहे, स्वतःचं युट्यूब आहे, स्वतःचं अजून इतर वेगवेगळे सामाजिक मीडियाचे साधनं आहेत. तो चायना म्हणू शकतो की डिजिटल चायना, आपण म्हणू शकत नाही. पण आपल्या देशातल्या माननीय विद्यमान सरकारनं आपल्या देशातल्या नागरिकांची सरळ सरळ फसवणूक केली आहे डिजिटल इंडियाच्या नावाखाली. हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो.
सर, खरं तर आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती घाला घातला असं म्हणावं लागेल. कारण येणाऱ्या काळामध्ये एका दृष्टी असणारा उमेदवार तो आमदार म्हणून जेव्हा जनतेच्या सेवेसाठी येतो तेव्हा त्या भागाचा इव्हन त्या देशाचा आणि नागरिकांचा विकास होऊ शकतो. अशाच अनुषंगाने आपण अनेक मुद्द्यावरती चर्चा केली, अनेक मुद्द्यावरती आपण आपलं विश्लेषण मांडलं. महत्वाच्या गोष्टीवरती आपण कशा पद्धतीने भूमिका मांडणार आहात हेही आपण सांगितलं. आपण माइंडलाईट न्यूजच्या या विशेष सदरामध्ये आपण आलात आणि आपल्या भूमिका मांडला त्याबद्दल आपलं अगदी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.